नमस्कार. अ, सातारा इंडस्ट्रियल असोसिएशनतर्फे पहिले मनपूर्वक स्वागत आणि धन्यवाद तुमचं. या चर्चेला आपण एक उजाळा दिला आणि नीरा व्हॅली इंडस्ट्रियल असोसिएशनतर्फे मी आपले मनपूर्वक स्वागत करतो. महत्त्वाची गोष्ट म्हणजे आपल्याकडे MIDC येणं ही एक आनंदाची बाब आहे. जवळपास 15 वर्षापासून ही सातारा इंडस्ट्रियल असोसिएशन खंडाळा तालुका याच्यामध्ये बऱ्याच मोठ्या इंडस्ट्रीज आल्या आहेत आणि आत्तापर्यंत तूर्त तरी एम्प्लॉयमेंटबद्दल खूप सजग आहेत आणि सातारा जिल्ह्यामध्ये विविध कॉलेजेस आहेत, विविध प्रशिक्षण सेंटर्स आहेत. ह्याप्रमाणे यांच्याकडनं आपल्याला चांगली मॅनपॉवर उपलब्ध आहे आणि अजूनही पुढे आपण प्रशिक्षण वर्ग इथे चालवतो आहेत. प्रत्येक कंपनीच्या CSR फंडामधून काही गोष्टी चांगल्या घडून आणता येतात आणि सर्वांगीण विकास गावांचा पण होत आहे. जर आपण सातारा जिल्ह्याच्या आतमध्ये थोडंसं गेलो तर बरेच गाव जिथं आहेत, जिथं अजून आपण अनटच आहोत, तिथे जर आपण जाण्या येण्याची सोय चांगल्या जर केल्यात तर आपल्याला जास्त मोठ्या प्रमाणात एम्प्लॉयमेंट जनरेट करता येऊ शकतं आणि तिथली मॅनपॉवर आपल्याला चांगल्या दृष्टीने वापरू शकतो. या अनुषंगाने सर्वांचीच ग्रोथ ही चांगली होईल याचा आम्हाला विश्वास आहे. धन्यवाद. राजकीय गणित चाकणमधली बदलण्याची शक्यता नाही. त्याच्यामुळे मोठा दबाव एक वेगळ्या पद्धतीचा राजकीय पक्षांमार्फतच कंपन्यांवरती केला जाऊ शकतो किंवा तुम्ही याकडे नाही. राजकीय इच्छाशक्ती आणि राजकीय विरोधक हे दोन इंडस्ट्रीच्या भोवती कायमस्वरूपी राहणारच. त्या प्रत्येक भागाच्या कल्चरवरती खरं तर ह्या गोष्टी अवलंबून राहतात. सातारा जिल्ह्यामध्ये रामराजेसाहेब पालकमंत्री झाल्यापासून ज्या औद्योगिक जे वातावरण बदलत गेलं, रामराजांनी ज्या प्रकारे इंडस्ट्रीला सपोर्ट केलं, संपादनाला मदत केली, इंडस्ट्री येण्यासाठी इंडस्ट्रीला पण सुरुवातीच्या काळात मदत केली, या सर्व गोष्टींचे परिणाम आज आपल्याला दिसून येत आहेत. चाकणमध्ये राजकीय ज्या उलथापालथी सुरू होत आहेत, खरं तर त्या इंडस्ट्रीला निघून जाण्यासाठी त्याच गोष्टीचं कारणीभूत ठरत आहेत. सातारामध्ये ही परिस्थिती अजिबात नाही. सातारामध्ये कुठल्याही पक्षाचे नेते आता आज जरी समीकरण बदलले असतील तरी सर्व पुढे राजकीयदृष्ट्या पॉझिटिव्हली त्या गोष्टीकडे बघतायत आणि राजकीय इच्छाशक्ती इथली खरोखर चांगली आहे. फक्त याच्यामध्ये पायाभूत सुविधावरती भर दिला तर त्या गोष्टीकडे अजून त्याचा उपयोग होईल असं माझं ह्याबद्दलचं मत आहे. चाकणमधील काही कंपन्या, चाकण परिसर, तळेगाव परिसर, मुंबईचा काही परिसर, खोपोली परिसर या ठिकाणी अनेक उद्योग आणि अनेक तिथल्या कंपन्या आमच्या एक वर्षापासून असोसिएशनच्या संपर्कामध्ये होत्या. त्या ठिकाणी वाहतुकीच्या सोयी, दळणवळणाच्या सोयी, राजकीय परिस्थिती आणि कामगारांची उपलब्धता आणि जमिनीच्या किमती अशा अनेक प्रश्नांमुळे तिथले उद्योजक जे काही त्रास सहन करत होते याच्यावर पर्याय म्हणून त्यांना सातारा जिल्ह्याकडं तुलनात्मकदृष्ट्या अत्यंत पॉझिटिव्ह बघितलं. त्यांना आम्ही पण सकारात्मक प्रतिसाद दिला. त्यानंतर आता अनेक उद्योग आमच्या संपर्कामध्ये आहेत. असोसिएशन त्याकडे खूप पॉझिटिव्हली बघतोय. आम्ही नीरा व्हॅली इंडस्ट्रियल असोसिएशनचे सर्व पदाधिकारी या सर्व लोक आम्ही एकत्रित प्रयत्न करून या उद्योगांना हित आणण्यासाठी प्रयत्न करतोय. यासाठी आम्हाला स्थानिक प्रशासनाकडनं पण अत्यंत उत्तम मदत होती. फक्त यामध्ये जर आपल्या जिल्ह्यामध्ये असणारे 5 मंत्री यांच्याकडनं जर मूलभूत सुखसुविधा वाढण्यासाठी जर मदत झाली तर याचा अजूनही याच्याकडं चांगले परिणाम आपल्याला दिसून येतील असं हे तुम्हाला यातनं सांगू इच्छितो. आता जे काही बातम्यांमध्ये चालू आहे, चाकण, रांजणगाव ह्या कंपन्या ज्या काही इथल्या स्थानिक प्रॉब्लेम्समुळं, रस्त्यांमुळं ह्या ज्या काही सातारा जिल्ह्यामध्ये येऊ इच्छित आहेत, तर आम्ही नीरा व्हॅली मॅन्युफॅक्चरिंग असोसिएशनच्या तर्फे त्यांचं नक्कीच स्वागत करतो. त्यांना इथे येण्यासाठी ज्या काही लागणाऱ्या जे काही प्रॉब्लेम्स असतील, त्यांचे इश्यू असतील, ते सर्व मदत आपल्या असोसिएशनतर्फे आम्ही त्यांना नक्की करू आणि तसं वातावरण नक्कीच आपल्याकडे आहे. जर आपण कम्पेअर केलं चाकणला आणि या शिरवळ इंडस्ट्रियल इस्टेटमध्ये, तर इथे आपले रस्ते म्हणा, इथली मूलभूत सोयी म्हणा, त्या अजूनही तशा आहेत. जागेच्या बाबतीत बोलाल तर फेज 1, फेज 2 आणि फेज 3 सुद्धा भरपूर जागा आहे. त्याच्यामुळे आणि प्रशासन आणि स्थानिक प्रशासन म्हणा, राजकीय म्हणा, हे सगळं एकत्रित आम्ही काम करू आणि नक्की या सातारा जिल्ह्यामध्ये नवीन इंडस्ट्री येण्यासाठी आम्ही त्यांचं स्वागत करतो. चाकणमधील कंपन्यांमध्ये जे आता भीतीचे वातावरण आहे किंवा तिथं जे बेसिक इन्फ्रास्ट्रक्चर आत्ता उपलब्ध नाही आहे, तशी परिस्थिती पाहता खंडाळा तालुक्यामध्ये भौगोलिक विचार करता पश्चिम भागामधून राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 4 गेला आहे. त्यामुळे त्या महामार्गाला लागून केसुर्डी गावामध्ये टप्पा 1 व टप्पा 2मध्ये मुबलक प्रमाणामध्ये जागा उपलब्ध आहे. MIDC नवीन येणाऱ्या कंपन्यांना इथं जे बेनिफिट्स आहेत म्हणजे
सबसिडीज असतील किंवा इतर जे फॅसिलिटीज आहेत ते MIDC व स्थानिक प्रशासन देण्यास सकारात्मक आहे व प्रयत्नशील आहे. उद्या होणाऱ्या 15 ऑगस्ट 2026ला सातारा जिल्ह्यामध्ये जिल्हा उद्योग केंद्रामार्फत नवीन इंडस्ट्रीचा करार होणार आहे. त्या सर्व इंडस्ट्रीचे आम्ही प्रथम नीरा व्हॅली इंडस्ट्रियल असोसिएशनतर्फे स्वागत करतो व इंडस्ट्रीसाठी लागणारे भविष्यामध्ये ज्या स्थानिक सुविधा स्थानिक प्रशासनाची मदत असेल, पायाभूत मूलभूत सुविधा असतील, त्यासाठी आम्ही इंडस्ट्रियल असोसिएशन नक्कीच त्यांच्यासोबत राहू. आणि या ठिकाणी पाहता चाकणपेक्षा जे कामगार वर्ग आहे तो ॲज कम्पेअर टू चाकण या ठिकाणी स्वस्त म्हणजे कंपन्यांना परवडणाऱ्या दरामध्ये आहे. त्यामुळं नवीन इंडस्ट्रीनी या ठिकाणी यावं असं आम्ही नवीन सर्व इंडस्ट्रीला आवाहन करतो व स्वागत करतो त्यांचे. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.